हा व्हिडिओ कालचा आहे. काल सकाळीच मला एका ताईंचा कॉल आला होता. त्या ताई माझ्या रेग्युलर कस्टमर आहेत. त्या माझ्याकडून चिकन, मटण, अंडा मसाल्यामध्ये, बिर्याणीमध्ये असा स्वयंपाक नेहमी घेतात आणि त्यांना माझा स्वयंपाक खूप छान असा आवडलेला आहे. त्यामुळे त्या रिपीट ऑर्डर करतात. तर त्यांनी मला असं विचारलं की ताई, मला आज पुरणपोळीचा स्वयंपाक हवा आहे की मी देवाला चालली आहे, मला तिकडे घेऊन जायचं आहे. तर मी बोलले की पूर्ण स्वयंपाक हवा आहे की फक्त पुरणपोळी? तर त्या बोलल्या, नाही, प्रवासात चालू आहे म्हटल्यावर मला फक्त पुरणपोळी दिली तरीही चालेल. मी बोलले ठीक आहे. तर त्या बोलल्यात की आज संडे आहे म्हणून मी तुम्हाला विचारते की तुम्ही अगदी स्वच्छतेने कराल का? कारण का मग माझ्याकडे संडेच्या नॉनव्हेजच्याच ऑर्डर असतात. म्हणून त्यांनी मला विचारले होते. मी त्यांना बोलले, ताई, जेवढी तुम्हाला देवाची भीती आहे तेवढीच मला देखील आहे. कारण का जर पुरणपोळीचा स्वयंपाक कोणाचा असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा नॉनव्हेजच्या जेवणाची ऑर्डर असेल तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक घेत नाही. मी असं त्यांना बोलल्यानंतर त्या बोलल्या ठीक आहे, मग मला पुरणपोळी तुम्ही द्या. पण पुरणपोळी मला तेलपोळीच हवी आहे. कारण का मी प्रवासात घेऊन जाणार आहे. तेवढीच नरम ती राहिली पाहिजे. मी बोलले ठीक आहे, देते तुम्हाला. मग मी त्यांचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. छान अशा पुरणपोळ्या करून घेतल्या आणि कटाची आमटी देखील केलेली होती मी. नंतर मी त्यांचा स्वयंपाक पॅक करायला घेतला. थोडं पुरणपोळी गरमच होती तरी देखील मी पॅक करून दिला, कारण का त्यांना निघायचं होतं. त्यांचा कॉल आला होता तसा, ताई, जर तुमचा स्वयंपाक झाला असेल तर मला द्या. मी बोलले ठीक आहे. मी त्यांच्या पुरणपोळी पॅक केली आणि त्यांना दिली आणि त्यांना थोडी कटाची आमटी टेस्टसाठी सुद्धा देखील दिली. त्यांना पुरणपोळी एवढी छान आवडलेली, कारण का ते 10 लोक होते. त्या 10ही लोकांना पुरणपोळी छान अशी आवडलेली होती. त्यांनी मला रिप्लाय असा केला की ताई, पुरणपोळी एकदम छान होती आणि खूप छान अशी टेस्टी देखील होती. मला तुम्हाला रक्षाबंधनची आत्ताच ऑर्डर द्यायची आहे. मी म्हटलं ठीक आहे, द्या.